आज सकाळीच आई कामावर जाताना आळूचे पानं काढून ठेवून गेल्या, तर त्या आळूच्या पानाची साईज बघा, जसे काय केळीचे पानं आहेत अशी साईज झालेली आहे त्याची. आणि मग नंतर आळूच्या वड्या म्हणलं रात्रीच करते, सकाळी कोणी नसतं खायला, सगळेजण कामावर जातात. म्हणलं करून काय मी एकटीच खात बसू का, त्याच्यासाठी म्हणलं संध्याकाळी बनवते, म्हणजे सगळेजण घरी असतात आणि सगळ्याला गरम गरम वड्या खायला भेटतील. पण मग नंतर विचार केला की म्हणलं नेहमीपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आळू वडी करून बघू. त्यासाठीच ना मस्त आळूचे पानं बारीक चिरून घेतले अगोदर, आणि नाही का चिरून झाल्यानंतर मस्त धुवून वगैरे घेतलं, कारण घरातले पानं असले म्हणून काय झालं, धुवून तर घ्यावंच लागेल ना, धूळ तर प्रत्येकाच्यावर असते. कसलीही फवारणी वगैरे केलेली नाही, पण तरीही म्हणलं धुवून घेते स्वच्छ. मग धुवून वगैरे घेतले, चाळणीमध्ये ना पाणी नितरल बनवून ठेवून दिलं साईडला. तोपर्यंत पाणी नितरत होतं, तोपर्यंत म्हणलं आपण पीठ वगैरे मिक्स करून घेऊ सगळं. त्या अगोदर ना पिठामध्ये टाकायला मस्त हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली. आणि नंतर बेसन पीठ घेतलं आणि मग नंतर हातावर चोळून ना थोडासा ओवा टाकला. ओवा चांगला असतो पचण्यासाठी, म्हणून मग थोडासा ओवा टाकला आणि फ्लेवर पण छान असतो ओव्याचा. मग नंतर सगळं मिक्स करून घेतलं आणि पानं पण टाकले त्याच्यामध्ये कट करून टाकलेले, आणि थोडीशी हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकून ना सगळं मिक्स करून घेतलं पीठ. मिक्स केल्यानंतर ना ताटाला मस्त असं तेल लावून मस्त वाफायला ठेवलं. खाली अंडे उकडायला टाकले आणि वरती ना आळूचे पानाचं बॅटर ठेवलं शिजण्यासाठी, मस्त वाफून निघाल तोपर्यंत म्हणलं चपात्या करते. माझे एकामध्ये 2 कामं होतील म्हणून अंडे पण टाकले उकडायला आणि वरती आळूचं पण ठेवलं शिजण्यासाठी. आणि मग नंतर ना म्हणलं चपात्या करून घेते, ते शिजल तोपर्यंत ना माझ्या चपात्या होतील, म्हणून मग 4-5 चपात्या करून घेतल्या. कसं बाळ वगैरे झोपल म्हणून मला फास्ट स्वयंपाक करावा लागतो, त्यासाठीच ना ते तिकडं ठेवलं शिजायला आणि इकडे लगेच दुसऱ्या गॅसवरती चपात्या करून घेतल्या. जास्त काही स्वयंपाक करायचा नसतो, थोडासाच करायचा असतो, पण करावा लागतो हे महत्त्वाचं, कारण लेकरांना वगैरे शिळं दुपारचं देऊन चालत नाही. त्यासाठी त्यांच्यासाठी एक 4-5 चपात्या करून घेतल्या ताज्या. तोपर्यंत आळूचं पण मस्त असं शिजलं होतं. नेहमी जसं कोथिंबीरच्या वड्या करतो ना तसंच सेम करून घेतल्या. आणि अंडे पण उकडले होते माझे, अंडे पप्पासाठी उकडायला लावले होते आणि आळूच्या वड्या सगळ्यासाठी बनवल्या मस्त. असं कसं पप्पाला बेसन वगैरे चालत नाही. आळूच्या वड्या मस्त शिजल्या होत्या. मग नंतर ना त्याच्या वड्यामध्ये ना असं मस्त कट करून वगैरे घेतलं. आता नेहमी मी काय करते, शालू फ्राय करते, तर म्हणलं ह्यावेळेस ना आपण डीप फ्राय करून बघू. डीप फ्राय केलेल्या आळू वड्या खरंच खूप छान लागत होत्या आणि ना खरंच टेस्टी पण झाल्या होत्या. पोट भरलं पण मन काय भरत नव्हतं आळू वड्या खाऊन. अनुप दादा बघा कसा पळवतोय चोर, लगेच करून ठेवू देत नव्हता, लगेच पळवत होता प्लेट भरू सगळ्या आळू वड्या अशा करून घेतल्या आणि तिकडं खायला वगैरे दिले सगळ्यांना. मग त्यानंतर साहेब बोलले की मला अंड्याचं ऑमलेट कर, मग त्यांच्यासाठी ना अंड्याचं ऑमलेट पण करायचं होतं. तर बघा तुम्ही आळू वड्या किती छान दिसत आहेत, दिसायला पण छान दिसत आहेत आणि खायला पण टेस्टी झाल्या होत्या. तुम्ही पण अशाच पद्धतीनं करून बघा एकदा. म्हटलं आता साहेबाची फरमाईश पूर्ण केली पाहिजे, त्यासाठीच मग अंड्याचं ऑमलेट बनवायला घेतलं. 2 अंड्याचं ऑमलेट म्हटलं वेगवेगळं बनवत बसण्यापेक्षा एकच बनवते मोठं. त्याच कढईमध्ये ऑमलेट बनवून घेतलं. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.